सध्या सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे, ती म्हणजे गॅसची टंचाई. तर त्यासाठीच मी अगारोचं हे अगारो रेजेन्सी मल्टी कुक केटल ऑर्डर केलेलं आहे. जर तुम्ही बॅचलर असाल किंवा काही कारणास्तव तुमची मुले बाहेर शिकत असेल तर त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. तर यामध्ये तुम्ही पाणी उकळवू शकता, चहा, कॉफी, यामध्ये नूडल्ससुद्धा अगदी पटकन बनवतात, तसेच भाज्यासुद्धा झटपट वाफवता येतात. तर हा 1.5 लिटरचा पॉट आहे. यामध्ये आपल्याला एक बॉयलर किंवा यामध्ये तुम्ही बटाटे वाफवू शकता. त्यानंतर एक स्टीलची ग्रिल दिलेली आहे, त्यामध्ये काहीही बेक करू शकता. हा प्लास्टिकचा पॉट आहे, त्यामध्ये तुम्ही इडली किंवा केकसुद्धा बनवू शकता. त्यानंतर हे स्टीमर आहे, हे आपल्याला भाज्या वाफवण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. नंतर यावरतून छान असं ग्लासचं लीडसुद्धा दिलेलं आहे. याच्या आतील जे स्टील आहे ना, हे 304 स्टेनलेस स्टील आहे. याला बाहेरून प्लास्टिकची बॉडी आहे. याची जी स्टीमर क्षमता आहे ना, ही 0.92 लिटर आहे. त्यामुळे तापमान नियंत्रित राहण्याची सुद्धा सुविधा आहे. याचे पॉवर 600 वॅटचे आहे. तोंड मोठं असल्यामुळे यामध्ये भरणं आणि ओतणं किंवा साफ करणं सुद्धा सोपं आहे. बऱ्याच दिवसापासून पास्ता सलाड खायची इच्छा झाली होती, तर त्यासाठी हा मी दिसानोचा गव्हापासून बनवलेला पास्ता ऑर्डर केलेला होता. हा पास्ता पूर्णपणे गव्हापासून बनवलेला आहे. यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्स किंवा आर्टिफिशियल कलर नाही, त्यामुळे हा शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आणि तेल आणि मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. वरती आपण छान असे कॉर्न सुद्धा वाफवून घेऊया. या स्टीमरमध्ये ना वेगवेगळ्या भाज्या सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. यामध्ये इडली छान तयार होते. तुम्ही यात केक सुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला सांबर बनवायचं असेल तर ते सुद्धा एकदाच तुम्ही यामध्ये बनवू शकता. मल्टी कुक पॅन आहे, यामध्ये वेगवेगळे रेसिपीज तुम्ही बनवू शकता. जर तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जाणार असाल तर तेव्हाही याला सोबत घेऊन जाऊ शकता, कारण बराचसा उपयोगी ठरणार आहे. आणि याला साफ करणं सुद्धा अजिबात जास्त काही टेन्शनचं काम नाही. फक्त एखादा ओला स्पंज करायचा आणि त्याने हे क्लीन करायचं आहे. जर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा ॲमेझॉनवरून तुम्ही हा ऑर्डर करू शकता.